चला बेटा बाहेर किती गेटच्या पुढं चल. त्यानुसार फक्त आपण एकच गोष्ट करू शकतो, त्यांना पकडायचं, त्यांचं निर्विजीकरण करायचं आणि जिथून पकडले तिथे परत सोडून द्यायचं. त्यांना वाटत नाही टाकून त्याची नसबंदी पण केली. तुम्हाला आम्हाला विनंती की बाबा नगरपालिकेचं आम्ही पण पोलिसांना गाड्या वगैरे पण कुत्र्यांचं तुम्ही थोडंसं 10-15 पकडले. नमस्कार. आज आम्ही नगरपालिके इथं कुत्र्यांचा जो सुळसुळाट सुटला आहे जालना शहरामध्ये, म्हणजे कुत्रे अशा प्रकारे लहान मुलांच्या, वृद्ध लोकांचं अशा प्रकारे हत्या करतायत की जसं काही एखाद्या जनावराला तोडतायत. माणसांचं म्हणजे जीव काहीच नाही असं झालंय. 3-4 दिवसापूर्वी यशवंतनगर ह्या भागामध्ये 4 वर्षाच्या मुलीला त्यांनी एवढं हिंसा, म्हणजे एवढी तिच्यावर अत्याचार केले. 3 ते 4 तास ते तिच्या शरीरावर घाव करत होते आणि अक्षरशः तिथं कोणी नव्हतं. यानंतर प्रशासनाला आम्ही म्हणजे नगरपालिकेला आधी 6 महिन्याआधीपासून आम्ही कुत्र्यांबाबतीत किंवा रोडवर जे जनावर बसतात, गायी झाल्यात, यांच्या संदर्भात खूप निवेदन दिले, पण तरीही नगरपालिकेने दखल घेत नाही. खरं तर आयुक्त साहेबांना आम्ही वारंवार भेटलो याविषयी आणि एवढं होऊनही आता लोकांची हत्या होती, बळी जात आहेत, तर आताही सुद्धा प्रशासन जागी होत नाही. त्या संदर्भात आम्ही सगळ्या राष्ट्रवादीच्या टीमनी आमची त्यांना मागणी की त्यांनी जर 3-4 दिवसात त्याच्यावर बंदोबस्त केला नाही तर आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आणि समाजासाठी जे काम करतोय तर आम्ही आंदोलन मोर्चा हा मार्ग स्वीकारणार. नाव सांगा.